आज पहिल्यांदा असं झालंय की 2 दिवस सलग व्हिडिओ गेला ना आपला. लय दिवसातनं म्हणजे लय दिवसातनं नाही, कंटिन्यू एक दिवस आड तर व्हिडिओ असतोच. त्यावेळेस असं झालं की 2 दिवस झाले व्हिडिओ नाही. आणि आपल्या फॅमिलीने काही मला काही बसून दिलं नाही. काय झालं नक्की काय प्रॉब्लेम आहे. हो म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. काय झालेलं, रायबा शेट आणि भात्रा शेट आपण घेऊन गेलेलो मैदानात. त्या दिवशी झाला वेळ आयुष्यभर. मग त्या दिवशी काही व्हिडिओ आला नाही. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं का, दुसऱ्या दिवशी तुमचा मूड ऑफ होता. दुसऱ्या दिवशी मूड ऑफ एका कारणामुळे झालेला. का ते कारण असं आहे की मग मी पोस्ट टाकली ना, ते आता इथून पुढं सगळ्यांची मनं जपत बसणार नाही आपण. काय झालं, सगळ्यांची मनं जपण्याच्या नादात आपलं लयच नुकसान व्हायला लागलं. कोण पण उठायला लागलं, आमचा गैरफायदा घ्यायला लागलं असं म्हणा वाटलं असं. कारण की आम्ही काय बोलत नव्हतो. कारण आता ठरवलं ह्या नवीन वर्षावर सडेतोड उत्तर द्यायचं. आणि काय असेल ते असं म्हणजे भिजत गोंगडं ठेवायचं नाही. हा होय, नाही ठेवायचं. लय त्रास होते, मानसिक त्रास लय होते. त्यामुळे कसं आहे, आमच्या ह्याच्यावर सगळा परिणाम होतो शेड्यूलवर. मग काय कालचा दुसरा विचारच येत नाही त्याशिवाय. कालचा व्हिडिओ त्यामुळेच आला नाही. आणि बघ्या अजून त्या विषयावर चर्चा चालू आहे. आणि त्याविषयी म्हणजे विषयच राहणार आहेत. बघ्या नक्की तुमच्यावर शेअर करणार वेळ आली हो. आता नको शेअर करायला. होय, आता नाही करायचं. चाल. वेळ आहे त्याला. वेळ आहे त्याला. हा, द्या इकडे आता. तर आपलं चला मेन मुद्द्याचं बोलूया. 2 दिवस व्हिडिओ आला नाही. मला पर्सनल मेसेज पण आले की दादा काय प्रॉब्लेम झाला आहे सांगा. त्यात आपण पोस्ट टाकली ना, बैलगाडी क्षेत्र काय घेतलं त्यालाच. बैलगाडी क्षेत्र दिसतं तेवढं चांगलं नाही. कोणीही कोणाचं नसतं. बैलगाडी क्षेत्रात कुणी कुणाचं नसतं. अशी पोस्ट टाकली त्यामुळे सगळ्यांनी वाटतं काय तर प्रॉब्लेम आहेच. आपल्या 5वीलाच प्रॉब्लेम पोचलाय, त्यात काही विषयच नाही. आणि हा महिना तर आम्हाला मार्च महिना वर्षाचं एंडिंग जसं जातं ना तसाच गेलाय. एकदम म्हणजे एकदम बाद. होय, नुसता डोक्याला ताप 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 झाला. आणि एक कळालंय की सगळ्यांचं चेहरे समोर आलीत. सगळ्यांचे चेहरे वगैरे 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 या बोलण्यासारख्या गोष्टी नाहीत. त्यामुळे काल एक व्हिडिओ टाकला नाही. व्हिडिओ करण्याच्या मनस्थितीतच नव्हतो. आयला काय चाललंय काय म्हटलं ही बैलगाडी क्षेत्रात. काल एक अनुभव घेतला मी असा की काय होतंय, तिकडच्या चर्चा उगच बिनकामाच्या. त्याला काय सांग त्याला काय सांग, बर त्याला सांगून काय उपयोग आहे, ह्यात फायदा काय. पण कारण असलं तर सांगितलेलं कारण तर पाहिजे. पण कुठला व्यक्ती तर तुला म्हणला पाहिजे असं बाबा तो असा म्हणलाय तो तसा म्हणलाय यावं एक विषय. दुसरा विषय म्हणजे ग्रुपमधल्या चालू असते. म्हणजे आपल्यात काय झालेलं नाही, ग्रुपमध्ये असं असते की बाबा तुला त्या दिवशी तो असं म्हणत होता कळलं का. तर काय उपयोग काय आहे सांगून. पण बोलला असलं तर सांगू देईल की. एक मानसिक ताप. परत दुसरा एक ताप आहे तेव्हा काय मी विषय कट्टच करून टाकला. मी एका भाषेत सांगितलंय की असा विषय आहे. तो अजून वेळ आलेला नाही, ते विषय मी सांगणारच आहे. म्हणून ते काल पोस्टमध्ये टाकलेलं की इथून पुढे प्रश्नाला उत्तर मिळणार. आणि असं नाही की बाबांनो पहिल्यागत असो दादा असू दे राहू दे, प्रत्येकाची मनच आपल्या नादात माझं लई नुकसान व्हायला लागलंय. नुकसान व्हायला लागलं आणि सगळी ग्राह्य धरायला लागली ती. हो, हे हायच, याचं काय नाही. त्याचं काय नाही, काय बोलत नाही. म्हणजे काय झालं बैलगाडी क्षेत्रात पडल्यापासून सगळ्याच मला वाटतंय बाकीच्या कोणाला माहिती, घरातल्याच पण माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे. बैलगाडी क्षेत्रात पडायच्या आधी माझा रागाव कंट्रोल नव्हता, अजून पण रागाव कंट्रोल नाही माझ्या. ह्यात पडल्यापासून इतका संयम आलाय ते बाकीच्या काय वाटायला लागले की आईला आणि काय वेळात म्हणलं ना तर नाही म्हटलं आता बंद. आता मन जपणं बंद. पहिलं काय होतं ह्याला काय बोललं घेऊन नाराज व्हायचा. मग घेऊन नाराज झालं आपल्याला कसं वाटायचं याव तेव्हा. खरं तर पुढला माणूसच आपला विचार करणं झाला म्हणजे आपण काय आता ह्याचा विचार करायचा. त्यामुळं सॉरी, आता काय बोलायचं ते बोला. मला तिथनं पुढं प्रश्नालाही उत्तर मिळणारच. आणि मुळात माझा स्वभाव असा आहे की माझं माघारी काय तर नसतं. पहिल्यापासून काय असेल ते तोंडावर मी बोलतो डायरेक्ट. मनात आलं म्हणजे काय होतं मन जपण्याच्या नादात मी कधी मनातच ठेवतो. मी बोलून दाखवत नाही पुढल्याला. कारण की काय होतं आयला जर आपण याला बोललो ह्याच्यात रागाच्या ह्याच्यात तर तो नाराज होणार. आयला वाचन कसं काय आपण बोलला याव तेव्हा. मग ती त्याच्या नादात काय लागलं, माझं नुकसान व्हायला लागलं की सगळी ग्राह्य धरायला लागली ह्याला काय. बरं माझ्या माघारी एवढी चर्चा करते ती काय मी वळागलेलं द्या सोडून. त्या तोंडावर बोलण्याची मला माहिती आहे. माझ्या तोंडावर बोलायला कोणाची हिंमतच नाही. मी स्पष्ट सांगतो माघारी बोलते ती मी वळागलेलं. बरं माघारी बोलू काय बोलायचं ते बोलू तर माघारी बोलते त्याला काय विषय नाही. ज्याच्याजवळ बोलते ती येऊन मला सांगते अरे असं मला काय सांगायचं आहे बाबा, तू ज्याच्याजवळ बोलतोस तो तर तुझा आहे का. होय,
मग कशाला चर्चा पाहिजे बरं असं नाही की बाबा मी एकटाच लय रागीट आहे कुठला पण रागीट आहे माहिती आहे मला सगळं आहे माझ्यापेक्षा त्याला ताकद जास्त आहे. एक तर आम्ही का नाही कुणाच्या आडव्यात जात नाही वाकड्यात पण जात कधीच नाही. नाही पहिल्यापासून आजपर्यंत मी कोणाच्या आडव्यातच गेलो मुळात. कोणाला असं बाबा उगत जाऊन करत भांडणं करायला मुद्दाम खुजली मग का नाही. हा आणि ते तुम्ही मुद्दाम म्हणजे करत आपल्या युट्यूब फॅमिलीनं पण बघितलं असेल कधी आपलं शेड सोडून घर सोडून ह्यांनी कुणाच्या दारात नसतात ही नसतात काय नाही उलट चर्चा काय आपलीच जिथं फक्त माझी बैल पळती मी ते सांगतो माझी बैल खूप पळती ते दावा ते तुम्ही माझी चर्चा माघारी पण काय चर्चा जाऊ दे. आता मला जे सांगायला येणार आहे त्याच पण मी आता सांगतो की बाबा तुझ्याजवळ बोला तुझ्याजवळ ठेव आता इथनं पुढे तसंच बोलायचं. कारण की तू सांगून त्याला पण सांगणाऱ्याला पण आनंद वाटतो ना होय की आता ह्यो काहीतरी करेल काहीतरी म्हणेल. आणि ह्यांचं कसं आहे की बाबा माघारी सांगतोय ना तर ह्यांचं आहे की मी पण माघारी बोलवतर आणि बोलणं सांगणाऱ्याच्यात आणि माझ्यात म्हणजे फरक काय झाला सेमच की म्हणून ह्यांनी जाऊ दे पण काय नाही माणसासनी काही कळना झालंय. झालं म्हणजे ते जरा ह्याच्यात गैरसमज मध्ये गेली ते ग त्यात वाटायला लागले जरा वेगळंच म्हणून बस आता आता रायबा शेट भात्रा शेट रायफल शेट पूर्णपणे यांच्यावर लक्ष आणि भाज्याचा विषय म्हणशीला तर उद्या सकाळी 7 वाजता तुम्हाला समजेल. उद्याच्या व्हिडिओमध्ये भाज्याचा विषय तुम्हाला नक्की समजेल. नाही छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी उद्या सकाळी 7 वाजता फॅमिलीला करून आताच करणार आहे आम्ही पण तो सकाळी 7 वाजता पोस्ट करणार आहे. 2 व्हिडिओ येतील कारण की भाज्याचाही महत्वाचा विषय बोलायचा आहे आणि हो सुंदर शेटचा एक विषय सांगायचा. सुंदर शेटचा मगाशीच फोन आलेला जिकडे म्हणजे दिलेला का नाही डॉक्टर साहेबांनी त्यांचा 2-3 वेळा मला फोन आलेला की मागल्या मला 4-5 दिवसापूर्वी पण आलेला की सुंदर आणून सोड का मीच त्यासनी म्हटलं की 4-5 दिवस थांबा कारण की मी वैरणीची सोय करणार आहे 1-1.5 महिन्याची एकदम वैरणीची सोय करणार आहे मग सुंदर आणून सोडा. आज आणि मग 1 तासापूर्वी फोन आला दादांचा त्या अहो दादा सुंदर आणू का अहो म्हटलं का दादा एक 5-7 दिवस थांबा अजून कारण की रायबाजी मैदान ती चालू झाली 1.5 महिन्याची वैरणीची सोय केली की तुम्हाला फोन करतो मग सुंदर आणून सोडा. हा विषय आहे त्या बाकीचा गैरसमज आला सुंदर गेला सुंदर नेलेला नाही कारण डॉक्टर साहेबांचा तसा स्वभाव नाही. डॉक्टर साहेबांनी तेव्हा सांगितलेलं तुम्हाला जोपर्यंत कंटाळा येत नाही तोवर सुंदर सांभाळा कंटाळा आला की मला सांगा माझा मी नेतो एवढं सांगितलं. आणि शप्प सांगतो डॉक्टर साहेबांनी पण मला फोन केलेला सुंदर आणून सोडतो मी डॉक्टरांनी पण सांगितलं असा असा विषय आहे सगळ्यांनी माहिती आता वैरणीची लाईटांचा यांची आता सुंदर आहे तिथं वैरणीला तुटवडा नाही एवढी वैरण आहे तिथं ती पण म्हटली काय वैरण भरपूर चालते म्हणजे अनेक मैदान ती करणार आहे ती 1-2 चालते बिनधास्त करा मैदान तीच म्हणाला दादा राग अहो म्हटलं काय नाही म्हटलं राग काय नाही तसं असते तर काय मी डॉक्टर म्हटलं असं डॉक्टर असं काय केलं असं तुम्ही होय काय नाही तसं हे विषय. आणि माझ्या उद्याच्या वेळेत महत्वाचा विषय तुमच्याबरोबर शेअर करतो की असं एक आज आणि एक मी घरात आलेलो बा श्रीषाची आई म्हटली हो अजून एक टेन्शन आले आपल्याला म्हटलं आपल्या 5वीलाच टेन्शन आहे म्हटलं बोला काय तर ती आज व्हिडिओ लय मोठा होईल म्हणून आज शेअर करा नाही उद्याची व्हिडिओ शेअर करतो. चालतंय चला आता पुढे व्हिडिओ बघून घ्या रायबा धुतलेला आणि ते आता सोडायचंय ना. हो आणि असं बघाय कारण की प्रत्येकाची मन जपू नका आयुष्य एकदाच आहे. होय मन जपण्याच्या नादात निम्म आयुष्य आपलं बरबाद होतोय की बाबा काय एक डॉक्टर असं पाहिलं आपण काय बोललो की घ्यायला राहिली आपण काय आणि 4 चौघ काय बोलतील ती 4 चौघ निस्तराय नसती ती पुन्हा आपल्या जीवाला लागल्यावर आपल्याला त्रास झाल्यावर ह्याला काय बोललो घ्यायला रागेल खरं तो ज्याला रागेल तो आपला विचार करत नाही ना नाही बोलतोय सगळ्यांच्या जवळ आणि आता म्हणजे मला एक कळालं आपली युट्यूब फॅमिलीतलीच आहेत आणि फोन आला होता ती म्हणलीत म्हणजे लेडीज आहे तो ती म्हणलीत की आमचा आता साठी गाठा आल्या आतापर्यंत माणसांची मनं जपली सगळ्यांच्या मनासारखं वागलो साठीत आलो म्हणून सांगतो काही उपयोग नाही जेवढी जपचीला का नाही तेवढं त्यांना अपेक्षा वाढत जातील ती तुमची किंमत करणं बंद करतील. तसंच झालाय माझा विषय हो तसंच माझ्या आयुष्यात घडले जेवढं मी हांजी ज्याला त्याला करतोय का नाही म्हणजे ज्याला जेवढा रिस्पेक्ट देईल तेवढा ह्यांचा रिस्पेक्टच गेलाय पाक गेला म्हणजे त्या कालच्या 2 दिवसाच्या मॅटरमुळे माझं डोस कितकं हल्लंय बरं की इकडं काही देणं मनात पण नाही काहीच नाही आईला म्हटलं चाललंय काही हा बरं मी तू काय बोललोय का काय केलंय आईला म्हणले मग हेच नडतंय लय हांजी केलं का नाही माणूस काय करतोय त्याला वाटतं ह्याला लय माझ्याशिवायचं पानच हलणार नाही हलणार नाही माझ्याशिवाय काय चालणार नाही याव नाही त्याव नाही काय नाही कुणा थटत नाही होय ही सगळ्यांनी माहिती आहे. अहो जन्माला एकट्याच्याच आहे एकटंच जायचं बरोबर आहे का आपल्या वेळेस माध्यमातून हे सांगायचं आहे लय मन जपत बसू नका बैलगाडी क्षेत्रात तरी प्रत्येकाची मन जपत बसू नका कारण ते मन जपण्याच्या नादात आपलं नुकसान होतंय. आपण काय म्हणतो आयला नको नको बरं आपल्याला पण माहित असतं माणूस आपल्याला असं म्हणतोय माघारी होय तरी पण आपण म्हणतो जाऊ दे तोंडा बोलायला तो बघू पण त्यांच्यात ती नसते ना की तोंडा बोलायचं नुसतं माघारीच परत असं वागण्याच्या नादात काय होतं ती फुडली लयच आपला गैरफायदा म्हणजे लयच ती म्हणते मग ह्याला काय पण बोला होय तसंच होते ते असा विषय आहे म्हणून म्हटलं आज व्हिडिओ आपण हे शेअर करूया कारण हे व्हिडिओ का शेअर करायला लागले की तुम्ही पण असंच चालू करा प्रत्येकाने मन जर जपत बसला आयुष्य एकदाच आहे निम्म आयुष्य मन जपण्यात जाईल आणि परत आपल्याला चुकी कळाली की परत म्हणणार आईला लय पश्चाताप त्यासारखं वाईट वाटत नाही आईला आपण काय
त्या माणसासाठी आपण एवढंही करत होतो ते करत होतो, त्या माणसाला आपली किंमत नव्हती. होय, चला अंधार पडायला लागला आता. चला आम्हाला जायचं शिराळा बाची साहेबांच्या वाढदिवस. हो चला. तर दादा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव आपलं? सांगली कुपवाड. सांगली कुपवाड. पुण्यात असता ना तुम्ही? पुण्यात जॉबला आहे. तर या दादानी व्हिडिओमध्ये बघितलेलं कासेगाव, मग आता तुम्ही पुण्याला निघालेला. पुण्याला जॉब आहे. मग या ताईंनी ओळखलं कासेगाव जवळ गाव आहे शेने, बरोबर आहे का? मग तिथनं कासेगावातनं हे आले. तुमचा व्हिडिओ बघता बघता ना तुमच्या बोलण्यात ना शेने गाव त्याच्यावरून आम्ही ओळखत आलो. हां हां, मी पण आवरून निघालेलो घरी, तो तुम्ही पुढनं आला असा. दादा म्हणजे फोटो काढायचा आहे, रायबा बाहेर काढा. हां गोटा तर सापडणार नाही. हां मग घर विचारलं तर सांगतील ना. बरोबर. ते तुमचं नाव पण एकदा व्हिडिओ मधूनच कळालेलं की सुशांत निकम म्हणून. हां हां हां, मला वाटतं हे तर विचारलं ना तुम्ही आता पोरासनी काय? हा रायबा फक्त विचारलं की सांगते ते लगेच. सांगते ना, मग तेच म्हणजे सुशांत निकम ते रायबा बैल आहे म्हणून त्यांचं. हां हां, तर दादा काय वाटते रायबा शेठ? मस्त आहे. व्हिडिओ मध्ये बघितलेलं, इच्छा होती भरपूर की एकदा जावं म्हणून. तर आम्हाला काहीच माहित नव्हतं ऍड्रेस कुठं राहताय काय. हां व्हिडिओ बघता 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 आम्हाला तुमचा ऍड्रेस कळाला. माझ्यासाठी इमोशनल झाल्यावर मग यायचं ठरवलं. हां हां, भाज्यानं काय माझं पाक अजून मग ते दमवणार आहे. बघा भाज्यात चालू आहेत प्रयत्न, म्हणजे बंद नाही केलेलं, प्रयत्न चालू ठेवायचं, बघू कधी ना कधी आपलं वेळ सक्सेस. तुमचं नाव कसं? सागर बिलवडे. सागर बिलवडे. ताई तुमचं? भाग्यश्री भिलवडे. भाग्यश्री बिलवडे. तर ही आता निघाली ती पुण्याला. पुण्यात कुठं असता तुम्ही? पुण्यात आम्ही कात्रजला. कात्रजला काय? रायबाशीला आता धुणार आहे मस्त पैकी. रायबाला भद्राला दोघांनी आंघोळ घालायचे. ताप आहे म्हणून आता बाहेर येताना बघितलं की तुम्ही कसं करतोय. होय. मला पडला असतं मॅटवर. अग्रेसिव्ह आहे तो. ॲग्रेसिव्ह काल बा अग्रेसिव्हचा फायदा तर मैदानात होईल. होय लागला आता तो, म्हणजे त्या ह्यानं नाही बाहेर जर वडला नाही त्याचा- ना, मग काय अडचण नाही. ना बाहेर आता बंद झालं पाकच. आता खेळ पण पाडायचा बंद झालं. आता फेर काढतोय ना मी, हा. त्यात कळतंयच की माय. ते डॉक्टरने सांगितलं की ह्याच्यापासून जरा सावधच राहावं आता, हा. कारण की दात लावायच्या मार्गावर आला आहे, आणि दात लावलं तर ह्याच्या डबल ॲग्रेसिव्ह होणार काय बरं आहे? आहे का? टाप आहे त्यामुळं मान खाली करायला. खाली करायला. आता टाप नसती तर ऐकलं नसतं हे आपल्याला. मला ती भ्या वाटते आता ह्याला बाहेर काढताना, आणि काल त्या भाज्याला मारल्यापासून तर मी झपकी खाल्ली जास्त. आमचा काय? आहे गौरी म्हणून गिरगाई आहे. हां ती पण आम्ही काय झालं त्याला, असं एक गोठा होता. हां तर म्हणजे एकदम असं अंगावर एवढे किडे वगैरे झालेले, केस गळती झालेली. ती टू व्हीलरवरून आम्ही असं उचलून आणलेलो. आयुष्यभर हा, ती लक्ष्मी लागली आम्हाला करते. झाले ना व्यवस्थित? हो, भरपूर. तिचे फोटोज माझा मोबाईल कुठे आहे का? कुठं होती काही ती? तासगाव. थांब थांब झालंय. लात पण मारत नाही वाटतं. लात नाही अजिबात मारत. एकदाच मला त्यानं मारलेली, ती पण मी बेस साऊथ पण गेलेलं त्याच्याजवळ. काळ निवस पाडले. दाताची एक सवय नाही त्याला, ती एक बरा. टाप ढिला गेलाय, गेले एकदम माग. आणि घरचा आहे ना हे? शेव घरचाच की, हे लाडाचं पाखरू. हे रे. तर आपला बाजा शेट. हा वैरण खाल्ले का साहेबांनी? वैरण सगळी खाल्लेली आहे सगळ्यांनीच. त्या बाबाची पुढे काय वैरण नाही. चला तर बाजा शेट विषयी अजून जरा शेअर करायचं आहे. आणि आज रायबा शेटला आणि भाद्रा शेटला धुवून घेणार आहे मस्तपैकी. ऊन आहेत तोवर, म्हणजे थंड वाजणार नाही. साहेबांची जरा शिफ्टीची केस कापायची आहेत, त्यांची ह्याची पण जरा वाढतील, ह्याची पण कापायची आहेत. या शर्टला काय धुणार नाही, कारण की हे शर्ट थोडासा अजून 10-15% जरा नर्वस आहे. चल धुवून घेतो बरा अजून आवरायचं आहे, कुट्टा करायचा आहे. आधी ह्याला धुतो भाद्रा शेटला, कारण की रायबा शेटची आई म्हटली मी येणार आहे रायबाला धुवायला, या म्हटलं. हो तर ह्यांनी लागलेत भद्राला आंघोळ घालायला. इथं होता भद्रा, तर भद्राला बाहेर नेलाय. त्यात बाजी शेठ काय आणलंय कोणी? काकडी. चिकू शेठ आंघोळ घालूया का?
तर इथं भद्राची आंघोळ चालू आहे. का हो अचानक? 2 दिवसानं मग आजच का आंघोळ का परत लय गडबड होत्या? अजून 2 दिवसांनी जाणार लागतात. काय करायचं? मोठ्यानं बोलाव, मोठ्यानं बोलाव. 2 दिवसांनी पहिले तुम्हाला फक्त घ्यायचं. होय तर तत्काला व्यवस्थित होईल. मग तुम्हाला वेळ पण भेटल चला बाकी त्या कामात नाही. होय बाकीच्या जावं वेळ जाते. वेळ द्या तकलीकलं अंगाला हात लावून देऊ. लागलाय नाचायन बाहेरच ना. ती 7 जोडीच्या चॅनेलवर बघा आणि 50 वेळा पाईपवर पाय देते पाईप निघत्या. मग त्याला या बाजूला घेतला तर एका ओ एव डुलडुल. अहो हो काही शान काम नाही वाटत. का हो आणते सगळ्याची चंचलता बघा मला बघून कशी शिकायला आल्या. आला तू याच इकडे सांगते तुला. माझ्या हातात पण काटे अशी. काय काय आज चला या त्या घ्या त्याला मार ग मार त्याला मार. दंगा करतोय थांब. येऊ नका इकडं चिक्या. सगळ्या मला गाडीच्या खाली हुडकाय गेलाय. नाही तुम्हाला नाही बोकडाच आत घाली होती. ही चपाती ठेवून बसलाय. ए चिक्या बघितलं का गाडीजवळ चपाती टाकल्या मग अशी दिलेली आणि तिथं बोकडा आल्यावर त्यांच्या अंगावर निघालाय. हो का तर चपाती खातील म्हणून आता तोंडातच घेऊन फिरते खुळ. तिकडं घुसलाय बी. अजून किती वेळ? अजून शॅम्पू लावायचा आहे ना. चला शॅम्पू लावून धुवून झालाच की शेअर करूया. तर का बघा की माणसं बघायला लागली ती कारण की ती पुसायला लागली हो. आणि मला आगडी हातच लावून देणार झाला. टावेल घेऊन गेलो तो उराव येतोय. पाणी म्हटलं हातानं काढावं तरी उराव येतोय. कुठं चल की टावेल वाळ्याला तो तोंड पुस. हा पलीकडेच पली इकडची बाजू पुस. आहे का बाहेरजवळ उभा राहायला नाही म्हणते. काय सांग धुतला का नाही त्याला? पाय काढ पाय पुणे. मी लय भारी पुसला असता. हा मी लय भारी पुसला असता ह्याला. तर मला पुसून काय राय भाई. हा तुला कमी पुसायला आलं काय होती तुला? तोंड राहिले बघ. त्या कानात पण घालता येईल ना. कानात केस कापते का ग? चला कानात केस कापते का? तोंडावून माथ्यावून फिरू केस उभा राहिले. हा ती
जरी आला तरी टांग टांग उड्या मारायचं. त्याला कळाले बरं का, त्याला पप्पी द्यायला आवडते. बाय पप्पी दे. कसं आहे? आला उजो हाय 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 करते. बच्चिल चिखलात तुझ्यावर नाही भरोसा बाबा. तर चला एक महत्वाची विषय शेअर करायचा आहे. व्हिडिओ लय मोठा होईल, त्याला बांधून बिंदून शेअर करूया. बस की. बस आता गंमत बघा, इकडे घेता होईल जरा. काय ह्याचं बाबा हे जण माझं 36 चाकडाय काय कळ बाकीचं काम करू शकतो माझ्याकडे सगळी. हा लागला लाटा उचला. बाद झालं साहेब, झालं लाट. होय हो, असा मुक्या जनावरांना जीव लावले हो कसलं भारी वाटत. होय तुमच्या लय जीव आहे. इसमेला दावा आहे, पळून जाची दिसशील परत मग थांब राय बा मारायचं. गप. तिकडं काय बाई, जा जा बाळा, तिथं बांधायची जागा नाही तर. गाडीव जाईल, गाडीव टू व्हीलर. पहिला रायबा छोटा होता त्या सोडला तरी माझ्याकडे असं असं अंगाचं पाणी व्हायचं, कारण त्यावेळेस काही माहित नव्हते मारल बिरल असं. पुन्हा घे रायबा, थांब थांब बाळा, शांत उभा राहा. हाय की